सो आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. आता हे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सो आपण आधीच्या टॉपिकला शिकलो की सर्क्युलर मोशन म्हणजे नक्की काय असतं. जर एखादा ऑब्जेक्ट काय करतोय, समजा आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि हा ऑब्जेक्ट कसा फिरतोय, अलॉंग द सर्कल फिरतोय. अलॉंग द सर्कल फिरताना त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. जर तो अलॉंग द सर्कल हा ऑब्जेक्ट फिरतोय आणि फिरत असताना याचा स्पीड जर कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड म्हणजे हा जो याचा स्पीड आहे ना, आपला ज्या ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे तो जर काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता मॅग्नेट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नक्की काय. तर आपण बघू शकतो की समजा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय घेऊ शकतो की मॅग्नेट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला आपण जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये सेकंड इक्वेशन काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा लक्ष द्या काय करायचं नक्की. सो पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण काय बोलूया पहिल्यांदा सर्क्युलर मोशन. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता हा ऑब्जेक्टचा स्पीड किती, याचा स्पीड काय असतो, कॉन्स्टंट. आपण असं म्हणूया की स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड कॉन्स्टंट असतो ना कशामध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतो, आपण बघू शकतो स्पीड हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो ऑब्जेक्टचा. मग स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय टाइम टेकन, डिवाइडेड बाय टाइम म्हणू शकतो आपण, टाइम टेकन. तो डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय टाइम टेकन हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हा फॉर्म्युला आहे स्पीडचा फॉर्म्युला आहे. बघा पुन्हा एकदा स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स डिवाइड बाय टाइम असतो. मग आता आपण काय वेळेस आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा स्पीड किती आहे, तर आपला ऑब्जेक्टचा स्पीड v आहे आणि त्या ऑब्जेक्ट आहे त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग हा ऑब्जेक्ट गोल फिरताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं मला सांगा. तर ते सर्कलची सर्कम्फरन्स एवढे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं. मग सर्कलचं सर्कम्फरन्स ऑफ द डिस्टन्स किती असतं, म्हणजे 2πr असतो. ठीक आहे. याच्यानंतर डिवाइड बाय टाइम टेकन, मग टाइम किती घेतला त्याने, टी घेतला. याला देऊ आपण इक्वेशन नंबर, किती देऊ आपण, फर्स्ट. मग हा काय यूज केला आपण, स्पीडचा फॉर्म्युला यूज केला. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मॅग्नेट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. मग तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स माहिती असलं पाहिजे. सेंट्रिपिटल काय घेतलं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. असं मानूया एफ हा आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि मी मागच्या लेक्चरला तुम्हाला शिकवलेलं आहे की त्याचा फॉर्म्युला किती आहे, तर त्याचा फॉर्म्युला mv²/r. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. हा इक्वेशन किती झाला, सो इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला, सेकंड मिळाला. आता काय करू शकतो, आपल्याकडे v ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे 1 ची व्हॅल्यू आपल्याला 2 मध्ये पुट करायची आहे. v लिहायचं पुट इक्वेशन नंबर 1 इनटू इक्वेशन नंबर कशामध्ये, 2 मध्ये. v गेट काय होईल बघा, इक्वेशनची 1 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवा. सो f इज इक्वल्स टू काय येईल, m डिवाइडेड बाय r ॲज इट इज आहे इन अ ब्रॅकेट ऑफ v ची व्हॅल्यू किती आहे, 2πr डिवाइडेड बाय किती आहे, t आणि काय ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. आता तो ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्या, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर पूर्ण करा. ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे आपण पाहू शकतो. सो f इज इक्वल्स टू m, 2चा स्क्वेअर किती येईल 4, पायचा स्क्वेअर किती येईल पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर किती येईल आर स्क्वेअर डिवाइडेड बाय हे किती आहे आर मल्टिप्लाय बाय टीचा स्क्वेअर किती येईल टी स्क्वेअर. बघा आर ॲज इट इज आहे. सो काय येईल आर स्क्वेअर आणि आर गेट कॅन्सल. सो इथे तुम्हाला काय बघायला मिळेल, हे रफ करतो मी. इथे तुम्हाला काय बघायला मिळेल बघा, पाहू शकतो आपण. सो इथे राहिलं काय, आपल्याकडे व्हॅल्यू मिळाली f इज इक्वल्स टू किती मिळाली, 4 हा नंबर आहे पुढे घेतो, पाय स्क्वेअर आहे नंतर m आहे. ओके, याच्यानंतर काय r आहे. सो डिवाइड बाय किती मिळालं आपल्याला, टी स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. दिस इज इक्वेशन नंबर 2. नंतर किती इक्वेशन येतं, सो 2 नंतर येतं इक्वेशन नंबर 3. तर आपण इक्वेशन नंबर 3 पर्यंत आपण आलो. आता याच्या पुढे काय करतो, मग बघा याच्या पुढे ना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट ही स्टार आहे. स्टार, याला आपण स्टार देऊ. कारण का याच्या पुढे आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. बघा लाईफमध्ये जसे ऍडजस्टमेंट करावं लागते तसं या डेरिव्हेशन मध्ये पण तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. बघा करूयात आपण ऍडजस्टमेंट. काय ऍडजस्टमेंट करणार आहे, सो इक्वेशन नंबर जो आपल्याकडे 3 आहे त्याला काय करूया आपण, सो मल्टिप्लाय अँड काय करूया आपण त्याला डिवाइड. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कशाने, आर स्क्वेअरने. मग आता ह्या इक्वेशनला आर स्क्वेअरने डिवाइड आणि मल्टिप्लाय करा. मग इक्वेशन काय होतं, एफ इज इक्वल्स टू 4π² m r डिवाइड बाय काय आलं, टी स्क्वेअर. सो आपण ह्याला काय केलेलं आहे बघा, या इक्वेशनला काय केलेलं आहे, सो आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केले आणि आर स्क्वेअरने काय केलं, आपण त्याला डिवाइड केले. मग करा, देअरफॉर तुम्हाला काय मिळेल, एफ इज इक्वल्स टू 4π². इथं काय मिळालं m, आरचा स्क्वेअर किती येईल, आरचा स्क्वेअर किती, आर स्क्वेअर आणि आर किती येईल आर क्यूब डिवाइड बाय, मला डिवाइड बाय इथे मिळेल टी स्क्वेअर इंटू द. ओके, मी आर स्क्वेअरला आधी लिहितोय, लिहू शकतो मल्टिप्लिकेशन मध्ये. आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय इथे किती मिळालं, टी स्क्वेअर.
मग इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. बट तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, केपलरचा लॉ माहिती आहे, केपलर्स लॉ. बघा मी कसं लिहितो, केपलरचा लॉ का होता. सो केपलर्स लॉ मध्ये काय होतं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. हे पाहिलं होतं आपण. आपण काय करूया, हा स्क्वेअर आहे ना, प्रपोर्शनल साईन आपण रिमूव्ह करू टाका. टी स्क्वेअर म्हणजे प्रपोर्शनल साईन होता, की स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन माहिती तुम्हाला ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स. ओके समजलं. मग आता हा होता, मग आता प्रपोर्शनल साईन रिमूव्ह केल्यावर इज इक्वल्स टू काय नेहमी कॉन्स्टंट ऍड होईल. मग इथे मिळालं टी स्क्वेअर के इंटू आर क्यूब. जर आपण आर क्यूबला खाली आणलं म्हणजे काय होईल, टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूबची व्हॅल्यू किती असते. सो केपलर्स लॉ मधून ही व्हॅल्यू किती असते, के असते. हे काय आहे, केपलर्स लॉ मधून आला. हे केपलर्स लॉ मधून आला. बोला मग आता ती व्हॅल्यू इथे बघा, इथे काय आहे बघा, इथे जर आपण बघितलं इथे काय, इथे तुम्हाला बघत असेल आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर. आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर म्हणजे हे उलट आहे ना, टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब आहे आणि ते आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू किती येईल, याची उलटी व्हॅल्यू येईल. म्हणजे केच्या खाली कुठला नंबर आहे, 1. बरोबर. मग याची उलट काय होणार आहे, मग याची व्हॅल्यू किती होईल, 1/k. आपण लिहू शकतो की आर क्यूबची व्हॅल्यू, आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअरची व्हॅल्यू ही किती मिळाली आपल्याला, इज इक्वल्स टू व्हॅल्यू किती मिळाली. सो आपल्याला व्हॅल्यू मिळाली बघा 1/k. मग बोला काय होईल, देअरफॉर एफ इज इक्वल्स टू 4π ॲज इट इज, 4π स्क्वेअर ॲज इट इज, एम ॲज इट इज आहे. आणि याची व्हॅल्यू किती सांगा मला, याची व्हॅल्यू किती मिळाली, 1/k म्हणजे के खाली येईल तुमचं, इथे येईल आर स्क्वेअर इंटू द काय मिळालं आपल्याला. सो आपल्याला मिळालं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. बघा समजा दिस इज इक्वेशन नंबर 3. नंतर या नुसतं इक्वेशन द्यायचे, इक्वेशन नंबर किती मिळालं 4. बघा हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यानंतर पुढे काय करायचं बघा आपल्याला. सो आता इथपर्यंत झालं तर याच्यामध्ये ना मी एक टर्म्स घेतो बघा, काय काय घेतो. 4 हा नंबर आहे, पाय स्क्वेअर बरोबर की नाही. पाय स्क्वेअर म्हणजे काय, मग पाय हा पण कॉन्स्टंट आहे. सो नंबर हा पण कॉन्स्टंट असतो. या मास ऑफ ऑब्जेक्ट तो कसं असतो, मास हा कॉन्स्टंट असतो. पुढे बघायचं आपल्याला डिवाइडेड बाय के पण कॉन्स्टंट आहे. हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. या सगळ्यांना आपण काय म्हणूया, सगळ्यांना काय म्हणू आपण, कॉन्स्टंट. हे सगळ्यांना आपण कॉन्स्टंट म्हणलं. समजलं तुम्हाला काय म्हणलं, 4π स्क्वेअर एम. बघा 4π स्क्वेअर एम डिवाइडेड बाय काय मिळालं, के. हे सगळे कॉन्स्टंट. हे सगळे कॉन्स्टंट असेल तर याला म्हणू शकतो आपण के डॅश. म्हणजे इथे ऑलरेडी के कॉन्स्टंट यूज केलेले आहे आपण केपलर्स लॉ मधून. सो इथे के डॅश म्हणूया, के डॅश. बोला मग काय होईल, सो आपल्याला मिळेल दिस एफ इज इक्वल टू द काय काय मिळेल आपल्याला, हे सगळं काय झालं कॉन्स्टंट म्हणजे काय झालं के डिवाइडेड बाय काय मिळालं आपल्याला आर स्क्वेअर. हे आठवा बरं, मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं की एफ हा जो आहे ना, एफ इज हा जो तुमचा प्रपोर्शनल साईन आहे तो रिमूव्ह करा. म्हणजे एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द काय येईल रे, 1/r स्क्वेअर. एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. म्हणजे हा का होता, न्यूटनचा काल होता. याच्यामध्ये आपण काय प्रूव्ह केलं, सो आपण प्रूव्ह केलं, काय प्रूव्ह झालं, काय प्रूव्ह केलं की फोर्स आहे, फोर्स इज काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. हा आपण काय होता, न्यूटन्स लॉ होता, न्यूटन्स लॉ आपण काय केला, प्रूव्ह केला. ओके, हा प्रूव्ह झाला आपल्याकडून. काय प्रूव्ह झाला, एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर क्यूब. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, म्हणजे काय करायचं आपल्याला, न्यूटन्स लॉ आपल्याला प्रूव्ह करायचे. न्यूटन्स लॉ मधलं 1/f इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1/r स्क्वेअर बाय युझिंग द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्नेट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. त्याचं हे काय संपूर्ण डेरिव्हेशन. हे डिफिकल्ट आहे पण तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजेल. बघा काय काय करायचं, पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स आपण टाकू. दुसरा आहे त्याचा फॉर्म्युला लिहा, स्पीड म्हणजे v आहे, डिस्टन्स म्हणजे 2πr, कारण का सर्कलचं डिस्टन्स असणार आहे, कारण का ऑब्जेक्ट काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. म्हणून बघा ही गोष्ट लक्षात घ्यायची, स्पीड आणि हे कुठले सर्क्युलर मोशन आहे, डिस्टन्स येईल सर्कलचं, डिवाइड बाय टाइम टेकन. टी इज अ टाइम पिरियड त्याला म्हणतो, टाइम किती लागला. याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आहे, मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला यूज केला. इक्वेशन नंबर 1, 2. इथे व्ही दिसेल, व्ही ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची, स्क्वेअर काढायचा, सगळे स्क्वेअर काढायचं, ज्यात जे कॅन्सल होईल त्याला काय करायचं, कॅन्सल करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, सर्वात महत्वाची गोष्ट याला डबल स्टार देऊ आपण, की याला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. तो मल्टिप्लाय डिवाइड केलं आर स्क्वेअरने, ते झाल्यानंतर इथे केपलर्स लॉ यूज करायचा. टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब इज इक्वल्स टू के. म्हणजे काय येईल, आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर इज 1/k. 1/k म्हणून ही व्हॅल्यू कुठे आलेली आहे, 1/k म्हणजे ही खाली व्हॅल्यू. ओके, म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहेत मला सांगा. इथे लिहू शकतो आपण वेअर, याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे, 4π स्क्वेअर एम. ओके, आणि के, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. त्याला काय म्हणणार आपण, के डॅश. सो एफ इज इक्वल्स टू के डॅश इंटू आर स्क्वेअर. ओके, मग आपण के डॅशला रिमूव्ह करूया. मग काय जर इज इक्वल्स टू रिमूव्ह केलंय आणि कॉन्स्टंटला रिमूव्ह केलं तर काही प्रपोर्शनल साईन येईल. मग इथे प्रपोर्शनल साईन आली, एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. असं हे काय होतं, डेरिव्हेशन होतं.